कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे 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 मदन, अरे दिसलो मी तुला? वाह क्या बात आहे। म्हणजे परवा रस्त्यात दिसली होतीस ना तुम्हाला? हो, म्हणजे मुलगी म्हणून तुला हाक मारू शकत नव्हतो मी, पण मी हाय असं केलं, पण तुझं काही लक्षच नव्हतं, तुझ्याच तंद्रीत चालली होतीस तू। सॉरी सॉरी, खरंच सॉरी। अरे मी बघितलंच नाही, सॉरी। ठीक आहे, फोन का घेत नाहीस तू? कधी? मी फोन केले तुला आता भरपूर। अच्छा आत्ता? अरे माझा फोन घरी आहे, मी चालायला म्हणून बाहेर पडले। अच्छा, जर तुला चालणार असेल तर आपण बोलू शकतो जरा? हो बोल ना। घरी येतोस का? नाही घरी नको, आपण इथेच बसूयात ना। बर बस बस ठीक आहे। बोल। काय ठरवलंयस तू? कशाबद्दल? तुझ्या आयुष्याबद्दल। म्हणजे तुझं रिलेशनशिप स्टेटस काय आहे सध्या? मॅरिड, ऑफ कोर्स। ते माहितीये मला, पण मग माहेरी का राहतेस? का? लग्न झालेल्या मुली माहेरी येऊ शकत नाहीत का? म्हणजे काय काय बोलतोस तू? पण तुझं येणं तसं नाहीये ना। म्हणजे तू माहेरी माहेरपणाला नाही आलीस। आय एम सॉरी टू से, पण तुला तुझ्या त्या घरातून बाहेर काढलंय, हो ना? असं काही नाही झालंय। के काकांची शपथ? शपथ वगैरे काय तू? अक्ष, मित्र म्हणून एक सांगू? बोलू का? नको। हा विषय कुठे चाललाय ते कळतंय मला। अगं पण तो टाळून सुटणार आहे का? मला टाळायचा नाहीच आहे विषय। मला सोडायचंय नाहीये, मला सोडवायचा आहे। कसा सोडवणार आहेस? आणि तो अक्षरा एकही गोष्ट तुझ्या मनासारखी झालेली नाही। असं कसं म्हणतोस तू? मी असं म्हणतोय कारण खूप फॅक्टर्स आहेत त्यात। शिक्षण आहे, मॅनर्स आहेत। अक्ष, तुला एका उच्च शिक्षित मुलाशी लग्न करायचं होतं। तो अधिपती ना उच्च शिक्षित आहे ना त्याला मॅनर्स आहेत। अक्ष, तुझ्या आयुष्यातले खूप प्रेशियस इयर्स तू वाया घालवतेस यार। तुला मूव्ह ऑन झालंच पाहिजे आता। ती माणसं अजिबात तुझ्या पात्रतेची नाही आहेत। शिक्षण असो किंवा मॅनर्स असो, सगळ्याच गोष्टीत ती लोक फेल आहेत। अक्ष, म्हणून अशा वेळी तुला मूव्ह ऑन झालंच पाहिजे। आता तू तुझ्या आयुष्याचा आणि तुझ्या बाळाच्या आयुष्याचा विचार कर। फक्त मूव्ह ऑन होत नाहीयेस। मूव्ह ऑन म्हणजे काय? म्हणजे काय करायचं मी? मागचं मागे ठेव आणि पुढे बघ। म्हणजे तुझा नवरा तुझा पास्ट आहे आणि तुझं फ्युचर तुझ्या समोर उभं आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।